हे काय सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आहे आपल्या गावाच्या घरात। कारण आहे बघा आता नाश्ता चालू आहे आपला शनिवारी बघा। काय करून दाखवतो ते दाखव ना। चला गाईज जाऊ आता आपण नाश्ता करतोय। कुठं चाललोय आपण ते तुम्हाला मी पुढे सांगतो। आता पितोय गाईज कॉफी। नाश्ता करून झालाय माझा, पप्पा करतात आहे बघा नाश्ता। आता हॅलो आपण सगळं आवरलं, आपलं पॅकिंग वगैरे झालंय, फक्त आता निघू। कुठं चाललोय सांगा पप्पा। आजचा जो प्रवास आहे तो आपण आज करणार आहोत आपले कुलदैवत वाडी रत्नागिरीचे ज्योतिबा, त्यांचं दर्शन घेणार आहोत। त्याच्यानंतर महालक्ष्मीचं आपण दर्शन घेणार आहोत कोल्हापूरमध्ये। आजचा स्टे आपण तिकडेच करणार आहोत। चला बघू। जरा फिरायला गेलतो, जरा रिलॅक्स व्हायला। आता आपली गाडी थांबली आहे बघा इकडं, पप्पा आहेत आपल्या पुढे आहेत गाईज 12 गाड्या। 12 गाड्या आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं अजून लागणार आहेत असं वाटतंय मला। लेन आहे पुढे मोठी, हे बघा काय गाड्या आहेत अजून। आपला जवळजवळ निम्मा प्रवास झालेला आहे। आपण सध्या सातारामध्ये आहोत, राजधानी सातारामध्ये। इथनं पुढं अजून जवळजवळ 100 किलोमीटर, 100 किलोमीटरच्या पुढेच प्रवास असावा तो आपला। हा मेन हायवे सोडून आपल्याला वाडी रत्नागिरी या ठिकाणी पोचायचं आहे। तर तुम्हाला मी दाखवतो नक्की आपण कसा प्रवास पुढचा करणार आहोत ते। चला बोल तू सांग ना काय सांगायचं मला देवानी। काय करते तू? आवाज ऐका काय तुम्ही, बोल शरू। अरे वा देवा तू सांगण्यावरून डायरेक्ट आज की रातवर पोचली पोरी। झालंय गाईज आपलं सीएनजी भरून, हे बघा टाकी फुल झाली गाईज। आता थांबलोय आम्ही नाही का जेवायसाठी। टाइम झालाय आपला 1:30 वाजलेत। 1:30च्या दरम्यान आपण थांबलोय जेवणासाठी। चला थांबू कुठेतरी, बसू झाडाखाली जेवायला। आमच्या बरं जेवाय कुत्रा आलाय गाईज, त्याला पण जेवण करायचंय। नाव सांग रे बाळा तुझं, चल नाव सांग, नाव सांगायला हवं त्या। ते चावण बर का त्याला असं बोलल्या। हा डॉगेश भाई तुला काय बोलते बघ, डॉगेश भाई, डॉगेश मग काय नको हात लावू, दुसऱ्यांनी तरी पाळलंय। घाबरत हात लावू नको, एक तर एक एवढ्या दिवसांनी भेटलेत तुम्ही। नियोजन चाललंय जेवणाचं, जेवू आता मस्त पैकी। तर मित्रांनो एक आजी भेटले होते आपल्याला। हा तर त्यांनी सांगितलं इकडे तिकडे बसण्यापेक्षा, झाडाखाली बसण्यापेक्षा आमच्या गच्चीवरती चला। हा त्यांच्या गच्चीवरती आलोय बघा, मस्त असं आंब्याची सावली पडलेली आहे। आता जेवणाची सोय करतायत, नियोजन चालू आहे। करू जेवण, जेवण झाल्यावर भेटतो तुम्हाला। चला देखो इन्हें ये ओ सर की बूंदे खो ना जाए सारे जमीन पर। इथं सगळ्या मुंग्या आहेत आणि ते उभे राहिले होते सगळेजण, सगळ्या अंगावर मुंग्या चढले लागले। बघा ग्रास मध्ये गेलते तेव्हा मुंग्या होते। मजा आ रहा है भाई। 1 तासाचा रस्ता आहे अजून, जाऊ आपण गाईज। आपण आता आलोय डोंगराच्या वर, पण ज्योतिबाला जायला आधी एक यमाई देवीचं मंदिर लागतं, ते तुम्ही आधी करा। कारण वरून तुम्हाला असं चालत लागल, त्याच्याच आधी तिथं करून घ्या। हे बघा
असं इथं तिथं वर तुम्हाला दिसत असेल मंदिर, तिकडच आहे. चला जाऊया आपण आधी इथं, मग ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन येईल. असं मंदिर आहे गाईस, या माई प्रसन्न आहे बघा. नाहीतर असं इथून वरून चालायला लागतं गाईस, खूप वर आहे. तर याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, तिथूनच या बघा गाईस. आतून झालंय आपलं दर्शन करून या माई मातेचं. आता जाऊ आपण वर ज्योतिबाला. असं एंट्रन्स आहे, तुम्हाला जाताना दिसेल बघा, दख्खनचा राजा. इथून आपण आता आत जाऊ आणि दर्शन घेऊ. ट्राय करतो तुम्हाला मी आतून दाखवायला, तसं जमणार नाही गाईज आतून दाखवायला तुम्हाला, पण मी ट्राय करतो. चला बघा बघा गाईज, असं आजूबाजूला असे स्टॉल आहेत. तुम्हाला शॉपिंग करायची तर तुम्ही शॉपिंग पण करू शकता. बघा असं खाली उतार आहे, जाताना येताना चढ लागणार आपल्याला. चला जाऊ. असं एकदम मस्त अशी लोकेशन आहे. चप्पल काढतोय गाईज आणि प्रसाद घ्यायचा आहे आता इथून आपल्याला देवासाठी. घेऊ आता. बघा नारळ घेतात ते पुजारी आहेत आपले गाईज. मंदिर बाहेरून दर्शन करून घ्या तुम्ही. आत भेटेल का नाही मी दाखवतो तुम्हाला, ट्राय करतो. पण चला बघा असा व्ह्यू आहे एकदम. असं गुलाल सगळीकडं, एकदम भारी असं मंदिर आहे. चला जाऊ आपण आता दर्शन करायला. आत आलोय गाईज आपण लाईन मध्ये. बघा इथं आधी नंदी मंदिर आहे, इथून सुरुवात आहे आपल्या दर्शनाची. चला दर्शन करून घ्या गाईज, लवकर केलं का. चला देवी आहे गाईज, घ्या दर्शन घ्या तुम्ही, फक्त दर्शन घ्या, काही लोड घेऊ नका. मला सगळं करतो. इथं बोर्ड बघा काय आहे, बोर्ड बघा तरी तुम्हाला दाखवणार मी. घ्या दर्शन घ्या, पालखीचं पण दर्शन घ्या. इथं मेन आहे गाईज, आता मेन मंदिराचं दर्शन आता इथून आहे गाईज. आत आलोय बघा भावांनो, दर्शन करून घ्या. दर्शन करून घ्या गाईज, हे मेन आहे, मेन मंदिर आहे. दर्शन करा. दर्शन करून घ्या भावांनो. चला झालंय आपलं दर्शन करून. तुम्हाला एकदम आतून दर्शन करून दिलंय मी. चला व्हिडिओला लाईक झाला पाहिजे, ह्याच विषयावर. अलाउड नव्हतं तरी तुम्हाला दाखवलंय मी. चला परत व्हिडिओ मागा घेऊन दर्शन करून घ्या नसेल झालं तर. चला इथं अजून आहे ते बघा मंदिर. बघ ग सर्वर, इकडं बघ ना, इकडं बघ ना. लय भारी. तूच तूच खरी बघताय, लाजू नको. काय खरी बघत तूच आहे बघा. डॉन म्हणतात डॉन. डॉगेश भाई, डॉगेश भाई इथं बघ. हा काढला काढला काढला. दोघं सोबत सोबत काय फरक कळा नाही, जाऊ दे. इथंच आहे बघा गाईस दत्त मंदिर आहे. इथं पण पाया पडा, आम्ही पडतोय तसं. तुम्हाला यायला जमत नसेल तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ आहे इकडं. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही दर्शन घ्या. हे बघा दर्शन घ्या. चला गाईस आता आपलं झालंय दर्शन वगैरे करून, सगळं झालंय. हे बघा शॉपिंग वगैरे केली, चष्मा घेतलाय आणि ती बिंटी घेतली आहे बघा, या हातातलं घेतलंय. शॉपिंग वगैरे करून झाली आपली. यांचं चाललंय अजून, हे घेतात बघा. बोला बोला तुम्ही. छोटावाला घे. बघा आता आम्ही खलबत्त्या कांदा आपलं आलं त्याचा बारीक करायसाठी बरोबर आहे. आम्ही आता ज्योतिबाच्या मंदिरासमोर खरेदी चाललेली आहे आमची. खरेदी चालली गाईच. चला खालून आलोय आपण, शॉपिंग केली आहे बघ. चष्मा तो साप घेतलाय. साप नाही ना गाईज, आपल्याला प्रँक करायचा आहे मम्मीवर. आहे बघा साप आहे,
मम्मीवर आपण नाही का एकदम मस्त प्रँक करू. तुम्ही बघा. चला दाखवतो तुम्हाला आता. बघा काय तुम्ही कशी घाबरते मम्मी आता. चला खिशात ठेवा. प्लॅन आहे का गाईज? आपण असं म्हणू की त्याच्यात फोन आहे पण त्याच्यात फोन नसणार आहे खिशात. त्याच्यात असणार आहे साप. चला नकलीवाला कुठे आहे मम्मी? कुठे आहे कुठे आहे गाईज मम्मी? चला शॉपिंग चालली आहे. चला चला राहू दे. बघा काय काढ काढ काढ. मम्मी दाखव. काढा काढ. वेंडर गई वेंडर गई. तुला घाबराव. प्लॅन सक्सेसफुल झालाय गाईज आपला. येस. कशी बोलती कशी वरडती. येस गाईज प्लॅन सक्सेसफुल झालाय आपला. शॉपिंग चालली आहे यांची. सक्सेसफुल झालाय प्लॅन. येस ये. भावांनो आपण आलोय आता आपल्या पूजातांच्या घरी. जरा आराम करतोय. चला तिथून आवरू आणि निघू आपण. आता कुठं जायचंय आपल्याला? हो आता कुठं जायचंय आपल्याला? अरे माहिती की तुला कोल्हापूरला जायचं ना आपल्याला. आता काय जायचंय आपल्याला? महालक्ष्मीला. चला. हो बाळा आजच करणार आहे. स्टे आपला. आम्ही कोकणात कधी जाणार आहे? कोकणात उद्या सगळे ट्रॅव्हल करणार आपण. आणि मग परवाचं ठरवतो नंतर. 2 दिवस राहू कोकणात. जाऊ गाईज आपण आता. काय करते उगाच? आईस्क्रीम घेतोय गाईज आता. दादू फोन काढ मग. अरे मम्मी किती घाबरणार. बस की आता. मला बी घे नट्टी बार. अरे फोन देतोय का भेटी. अजून मम्मी त्याच भेटी गाईस त्या सापाचं. चला घेतली बघा आईस्क्रीम आणि आपण निघू आता. टाइम बघा. बघा टाइम बघा. 7:02 झाल्यात. निघतोय आपण आता इथून आपल्याला जायचंय महालक्ष्मीच्या मंदिरात. चला जाऊया न टाइम घालवता. तर काही चला आपण आलोय अंबाबाईच्या मंदिराच्या इथं. पण मम्मी त्यां सगळ्यांना आपण उतरवलंय त्या मंदिरापाशी आणि आपण शोधतोय आता रूम काय भेटा ना. चला रूमच्या शोधात चाललोय आम्ही दोघं, मी आणि पप्पाचे. चला बघू तुम्हाला दाखवतो भेटते का नाही रूम. मंदिराच्या आत आहे गाईज आम्ही आता. बघा इथं यांची शॉपिंग चालली आहे मम्मीची त्यांची. बघा इथं आम्ही फिरतोय आता असंच. आम्हाला आता काही घ्यायचं नाही. आत आलोय बघा गाईज मंदिराच्या इथं. बघा गाईज आत आहे एकदम. दर्शन करून घ्या. तर गाईज फायनली सगळं करून झालंय आपलं. आता निघूया आपण इथून. सगळे देवांचं दर्शन करून झाली. सगळं करून झालं. गप्रे सगळं करून झालं. आता जाऊ आपण रूम शोधू. चला रूम भेटली आपल्याला फायनली. आता झोपूया आपण. बघा शरीर कशीच पडली. हा ब्लॉग आपण इथंच एंड करू गाईज. आता दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला दुसरा ब्लॉग पार्ट 2 भेटेल. चला तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. भेटू अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.